विद्यार्थ्यांना विद्यार्जनासह भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी एक सक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी अकोल्यातील कुंभार येथील जय बजरंग उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. दरम्यान संत गाडगेबाबांच्या कार्याची सर्वसामान्यांसह घराघरात संदेश पोहोचवावा, भारतीय संविधानाने दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्य लोकशाही बळकट व्हावी, वाचाल तर वाचाल, शिक्षण हे माणसाच्या जीवनाला दिशा व जगण्याची प्रेरणा देते, यासह पठित अध्ययन निष्पत्ती अवगत व्हावी या उद्देशानं वाचन चळवळ जतनासाठी विद्यार्जनासह विविध शैक्षणिक उपक्रम जय बजरंग उच्च माध्यमिक विद्यालय कुंभार येथे प्रत्यक्षात कृतीतून राबविण्यात आलं. या उपक्रमातून विद्यार्थी आनंददायी अध्ययन अवगत करून विविध शैक्षणिक धोरण राबविण्यात आले. शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर, संस्थापक माजी आमदार तुकारामभाऊ बिडकर, अध्यक्ष नारायणराव गावंडे, सचिव डॉक्टर नारायणराव बिडकर, संचालक प्रकाश बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य विलास इंगळे, प्राध्यापक श्रीराम पालकर, प्राध्यापक दिलीप आपतुरकर, प्राध्यापक अपर्णा खुमकर यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनी कुंभारी गावातील मुख्य मार्गावरून प्रभात फेरीत सहभागी होत लोकशाही जनजागृतीसाठी घोषणा देत ग्रामस्थांना लोकशाही बळकटीकरण करण्याचा संदेश दिला. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी पायल हिवराळे, जान्हवी गवळी, आरती ढोरे यांनी स्वच्छता प्रमुख म्हणून गावातील केर कचरा, घनकचरा, ओला सुका कचरा, प्लास्टिक व पॉलिथिन कचरा व्यवस्था व निर्मूलन माहिती ग्रामस्थांना अवगत करून शालेय आवारात महावाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत श्रुती अंबुस्कर, स्वाती बोदळे, गौरी सरोदे, त्रिवेणी राऊत, खुशी इंगळे, स्वप्नील मोहोळे यांनी नैपुण्य संपादन केले. या उपक्रमाचे नियोजन प्राध्यापक अशोक भराट यांनी केले होते, तर प्राध्यापक अनिता खंडारे, प्राध्यापक शारदा बावनेर, प्राध्यापक शारदा ओमाळे, प्राध्यापक निकिता नरडे, प्राध्यापक मंजुषा सपकाळ आदी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सहयोगी प्राध्यापकांनी सहकार्य केले. राष्ट्रगीतानं शैक्षणिक उपक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन प्राध्यापक प्रफुल्ल देशमुख, नियोजन प्राध्यापक अशोक भराट, प्राध्यापक श्रीराम पालकर यांनी केले. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.